हो, आषाढ म्हणलं की तळणीचे पदार्थ. चला, मी एका साहित्यामध्ये 3 पदार्थ केलेले आहेत. चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जिरे घेतला, ओवा, लसण, हिरवी मिरची, कोथिंबीर वगैरे घेतलं आणि आता हे ग्राइंड करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर टाकली, तसंच हिरवी मिरची टाकली, लसण टाकला आणि हे जिरे आणि ओवा टाकून घेते. आणि आता हे सगळं ग्राइंड करून आपला मसाला तयार करून घेतला. 3 पातेलं मी गव्हाचं पीठ घेतलं, एक पातेलं मी ज्वारीचं पीठ घेतलं आणि अर्ध पातेलं मी बेसन पीठ घेतलं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं मिक्स करून घेते बघा. आणि त्याच्यामध्ये कडक असं मोहन टाकून घेतलं आणि हे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तेल मात्र कडक असलं पाहिजे, जेणेकरून कडक मोहन टाकलं तर आपल्या पुऱ्या वगैरे खुसखुशीत होतील. आता मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली, त्याचबरोबर हे कसुरी मेथी पण टाकून घेते. थोडी घसरून घ्यायची, कारण त्याच्यामध्ये काड्या वगैरे असतात, त्या बारीक काड्या बाजूला काढून टाकायच्या. अशा पद्धतीने मी कसुरी मेथी पण टाकली आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया. बघा, तिचा मुटका पण झालेला आहे, म्हणजे मोहन आपलं बरोबर झालेलं आहे. आता हे सगळं साहित्य तयार करून घेतलं. मी आता थालपीठ करणार आहे. थालपीठ करण्यासाठी मी थोडंसं पीठ बाजूला काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी हे आपण जे काय केलेला मसाला होता थोडासा मी टाकून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकून घेतलं, हळद टाकली. बघा, अशा पद्धतीने हळद पण टाकून घेतलेली आहे. आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्याचा डो तयार करून घ्यायचा. बघा, अशा पद्धतीने हे आपला डो तयार झालेला आहे. आता मी त्याच्यातलं थोडासा पीठ घेतलेला आहे, त्याचा गोल गोळा केला आणि उंडा केला आणि त्याचं मी आता थालपीठ लाटून घेते. आपलं गव्हाचं पीठ जास्त असल्यामुळे आपल्याला हे थालपीठ थापून करता येत नाहीत, म्हणून मी हे लाटून करत आहे. आता त्याच्यावर मी हे तीळ टाकून घेतलं. बघा, अशा पद्धतीने मी हे तीळ टाकून घेतलं. तीळ चांगलं मुरावं म्हणून मी त्याच्यावरून मी बेलनं लाटून घेतलं बेलण्यानं. आणि आता मी गॅसवर तवा ठेवला, थोडंसं तेल टाकून घेतलं आणि हे धपाटं मी त्याच्यावर टाकून घेतलेलं आहे. आता उलटून घेऊ. बघा, कलर किती छान आलेला आहे. अशा पद्धतीने हे धपाटे केलेले आहेत. मी थोडंसं तूप पण टाकून घेतलं त्याच्यावर. तुपाबरोबर खायला फार छान लागतात. आता आपण पुऱ्या करू. पुऱ्या आणि आपल्याला कापण्या करायच्या आहेत. आता ही पुऱ्यासाठी कापण्यासाठी पीठ आपण बाजूला काढून ठेवलं होतं, त्याच्यामध्ये आपण हे ग्राइंड केलेला मसाला टाकून घेतला, मीठ टाकून घेतलं आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं सगळं. त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं मळून घ्यायचं. आता थोडीशी हळद टाकली, लाल तिखट टाकलं कलर येण्यासाठी आणि आता थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि आता त्याचा आपण डो तयार करून घेतलेला आहे. पहा, अशा पद्धतीने हा डो तयार झालेला आहे. आता हे आपण थोडा वेळ झाकून ठेवून देऊ. आता मी थोडंसं पीठ घेतलं त्याच्यामधलं आणि मी त्याचे आता छोटे छोटे पुऱ्यासाठी उंडे करून घेते, गोळे करून घेते. असे गोळे तयार करून घ्यायचे. आता त्याला गोल करून घेते आणि पिठामध्ये थोडंसं बुडवून घेऊन पिठामध्ये थोडं बुडवलं आणि ह्याचं मी पुरी करून घेत आहे. पहा, बघा, अशा पद्धतीने ही पुरी जास्त जाड पण ठेवायची नाही, जास्त पातळ पण करायची नाही. बघा, अशा पद्धतीने ही पुरी करायची. बघा, अशी जाड असली पाहिजे, जास्त पातळ नाही किंवा जास्त रट्ट पण नाही.
अशा पद्धतीने ही पुरी लाटून घेतली. गॅसवर कढईत मी तेल ओतून ठेवलं होतं. आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी पुरी टाकून घेतली. बघा आपली पुरी किती टम्म फुगली. अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत. पहा, ही पुरी जशी टम्म फुगलेली आहे ना, तशीच खायला सुद्धा इतकी खमंग झाली होती. खरंच अजून जिभेची चव गेलेली नाही. बघा अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या पुऱ्या मी तळून घेत आहे. बघा ही सुद्धा पुरी आपली टम्म फुगली. अशा पद्धतीने ह्या पुऱ्या झालेल्या आहेत. बघा कलर, त्याचं टेक्स्चर. अशा पद्धतीने ह्या सगळ्या पुऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. बघा ही सुद्धा पुरी आपली टम्म फुगलेली आहेत. अशाच सगळ्या पुऱ्या माझ्या फुगल्या होत्या. बघा अशा पद्धतीने ही आपली पुरीची रेसिपी सुद्धा झालेली. आपण सर्व करून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही पण करून पहा आणि मला प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. बघा अशा पद्धतीने ह्या आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत. इतक्या खुसखुशीत आणि इतक्या खमंग झाल्या होत्या. तुम्ही पण करून पहा. माझ्या पद्धतीनं करून पहा आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका. चला आपण आता दुसरी रेसिपी करू. आता हे मी किचन ओट्या स्वच्छ करून मी त्या किचन ओट्यावरच हे पोळी लाटलेले आहे. कारण पोळपाटावर हे पोळी बसत नव्हती, म्हणून हे मी किचन ओट्यावर मोठी पोळी लाटून घेतली. अशा पद्धतीने हे पोळी मी लाटून घेतलेली आहे आणि आता त्याची मी अशा पद्धतीनं कापण्या पाडणार आहे. बघा अशा पद्धतीने ह्या कापण्या मी करून घेतलेल्या आहेत. एकाच साहित्यामध्ये ह्या 3 रेसिपी झालेल्या आहेत. बघा अशा पद्धतीने ह्या कापण्या सुद्धा आपण करून घेतलेल्या आहेत. आता आडव्या कापून घ्यायच्या. बघा अशा पद्धतीने हे आपल्या कापण्याची रेसिपी सुद्धा तयार झालेली आहे. आता आपण तळून घेऊया. बघा आपल्या कापण्या सुद्धा फुगत आहेत व्यवस्थितरित्या. अशा पद्धतीने ही आपली रेसिपी तयार झालेली आहे. एकाच साहित्यामध्ये ह्या 3 रेसिपी आषाढ स्पेशल मी तयार केलेला आहे. बघा अशा पद्धतीने ह्या कापण्या सुद्धा झालेल्या आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खात राहा, मजेत राहा, खुश राहा, आनंदी राहा. अशा पद्धतीने ही आपली रेसिपी तयार झालेली आहे. आषाढ म्हणलं की तळणीचे पदार्थ. बघा अशा पद्धतीने हे आपली रेसिपी तयार झालेली आहे. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.